भिडे काय म्हणतात म्हणजे इतिहास नाही ना. इतिहासात 6 जून हा आमच्या पहिला स्वातंत्र्य दिवस आहे. इथल्या जुलमाविरुद्ध, मराठी मुलकावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध पहिल्यांदा उभे राहिले ते महाराज. आणि त्या महाराजांनी इथल्या कर्मकांडाविरुद्ध आवाज उठवत कर्मकांडाने राज्याभिषेकाला विरोध केल्यानंतर देखील राज्याभिषेक करून घेतला आणि सिंहासनावर आरूढ झाले, सिंहासनाधीश झाले. त्यामुळे कोण 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 भिडे, काय त्यांचा संबंध, काय त्यांना इतिहासाची माहिती आहे? स्वतःचा वाढदिवस साजरा करतात ना इंग्रजी तारखेप्रमाणे. निव्वळ त्यांच्या मनात जो कर्मकांड भरला आहे ही त्यांचीच पिल्लावळ आहे. त्यांनी महाराजांच्या सिंहासन म्हणजे ते राज्याभिषेकाला विरोध केला त्याची ही पिल्लावळ आहे, बाकी काही नाही. आणि म्हणून याच्यात गोंधळ घालण्याचं काम करत असतात. अरबी समुद्रात अजून देखील स्मारक झालेलं नाही. ते होणार पण नाही. त्यांना करायचंच नसतं. त्यांना फक्त मतं घ्यायची असतात. आता लाडक्या बहिणीचं कसं करतायत? नाही चुका झाल्या हो आमच्या. नाही त्याच्यात ना लुटालूट झाली, त्याच्यात सरकारी कर्मचारी गेले, हे गेले, ते गेले. आता तुम्हाला कळते का? आता तुम्हाला कळते? आज मी मंत्रालयात गेलो होतो. मंत्रालयातला प्रत्येक अधिकारी सांगतो तिजोरी खडखडाट आहे. विकासासाठी 5 रुपये देखील महाराष्ट्राच्या हातात नाही, हे आज सरकारी अधिकारी सांगतो. मग एखादी योजना आणताना महाराष्ट्राची तिजोरी रिकामी करणारी योजना आणता आहात तर तुम्हाला कळलं नाही? योजना नाही, तुम्ही मतांसाठी महाराष्ट्राच्या तिजोरीवरती डाका टाकला, दरोडा. योजना चांगली आहे पण ज्या उद्देशाने तुम्ही आणली तो उद्देश वाईट. आता तुम्हाला तो उद्देश पूर्ण झाला आहे, त्यामुळे आता तुम्हाला तिथे खाचखळगे दिसत आहेत. आता हे कट करू का ते कट करू, का हे कापू का ते कापू, म्हणजे 70-80% महिलांना, आमच्या भगिनींना आता याच्यातनं बाहेर काढलं जाणार. हे महाराजांनी हे फसवाफसवीचे धंदे महाराष्ट्राला शिकवले नव्हते, यांच्याकडनं शिकावे लागत आहेत. सर, तुम्ही म्हणता असंही म्हटलेलं आहात की राज्यावरती रयतेवरती जेव्हा संकट आलं त्यावेळेस शिवाजी महाराजांनी सगळं जे हे आहे, हो महाराजांचं उदाहरण आहे. जेव्हा रयतेच्या राज्यावरती 1669 साली दुष्काळ पडला, तेव्हाचं इतिहास, तेव्हाचे बखरी सांगतात की महाराजांनी तिजोरी मोकळी करून शेतकऱ्यांना, इथल्या रयतेला तिजोरीतला सगळा पैसा दिला. रयत जगली तर राज्य जगेल, हे महाराजांचं धोरण होतं. त्यांनी सैन्य लढाईला जात असताना सांगितलेलं की लढाईला जात असताना एक लक्षात ठेवा की शेतकऱ्याच्या शेतीच्या भाजीच्या देठालाही हात लागता का म्हणाय. तो माझा राजा होतो, शेतकऱ्यांना लुटणारा नव्हता तो. इथे तर शेतकऱ्यांना सांगायचं कर्जमाफ आणि नंतर सांगायचं आम्ही बोललोच नव्हतो. ढेकळांचे आम्ही हे करू का असं कृषीमंत्री आता काय कृषीमंत्री असं म्हणतात की ढेकळांचे आम्ही आता नाही ते तर म्हणाले की ओसाड गावचा वासाड काय राजा काय ते आहे ना, म्हणजे शेतकरी ओसाड व्यासाड काय जे काय म्हणायचं त्यांना, शेतकऱ्यांची किंमतच नाही. असे शेती मंत्री असतील तर भलं करू महाराष्ट्र लोक. तर ध्वज आज इकडं कळव्यामध्ये उभारण्यात आला. येणाऱ्या काळात जे निधीवरून यावरून मारामारी सुरू आहे, कुठं विकास पुरुष म्हणून ते तिकडे गेलेत की कशा प्रकारे? मग आम्ही तेच म्हणतो ना, हा विकास कोणाच्या बानी केला आहे काय? हा नगर होतं कसं? लोकांना विचारा ना, लोकांना विचारा. कळवा स्टेशनपर्यंत कळवा स्टेशनपासून इथपर्यंत चालता तरी येत होतं. गाड्या रिक्षा तर लांब राहिल्या, चालता तरी येत होतं. मी माझी ओळख करून देत नाही. माझी ओळख माझं काम आहे. मेरा काम ही मेरी पहचान आहे. बाकी काही बोलत नसतो, खोटं बोलत. तुम्ही स्वयं विकासासाठी गेला असेल, आमचं काही म्हणणं नाही. एवढे जण गेलं, तुम्ही अजून त्याच्यात 2-4 जण गेलात, काय फरक पडतो? आम्ही शिवाजी महाराजांच्या म्हणजे त्यांचे वारसदार आहोत, विचारांपासून स्वभावाचे. ह्याच्याने काही फरक पडत नाही हो. सर उद्या बकरी शिवाजी महाराज दुष्काळ पडल्यानंतर तिजोरी ओपन करून देत होते, उघडून देत होते, मात्र आता राज्याच्याच तिजोरीमध्ये खडखडाट. हे काय ह्यांनी स्वतः असं आहे की शिवाजी महाराजांना रायताला कधी विकत घेतलं नाही ना. चला माझ्या विरुद्ध लढायचं आहे, घ्या थोडे. आता ह्यांना रयतेचं राज्य ताब्यात तर बाजूला सोडून द्या.
ह्यांना पैशांचा पाऊस पडून मतांचा शेती उगवायची होती. ती मतांची शेती उगवण्यासाठी पैशाचा पाऊस पडला, झाली तिजोरी साफ. सर उद्या बकरी ईद आहे. नितेश राणेंचं वारंवार जे उदाहरण येत आहे, आता त्यांचं म्हणणं आहे की मुसलमान भगवान हे श्रीरामाचे वंशज आहे असं देखील त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे ते नितेश राणे थोर इतिहास तज्ज्ञ आहेत. ते रामाचाही अवतार घेतील, कृष्णूचाही अवतार घेतील, कृष्णाचाही अवतार घेतील, कर्णाचाही अवतार घेतील. यांच्याबद्दल मी काहीही बोलू शकत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.